नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मोडगाव खोरीपाडा येथे एका विवाहित महिलेची गळा आवळून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। कासा पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। मृत महिलेचे नाव 45 वर्षीय सुनीता जेठ्या गोवारी असे असून त्या आपल्या पती जेठ्या हाक्या गोवारी यांच्यासोबत मोडगाव खोरीपाडा येथील फॉरेस्ट प्लॉट वरील शेत झोपडीत वास्तव्यास होते। अत्यंत साधे आणि मेहनती जीवन जगणाऱ्या या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 मेला सकाळी जेठ्या गोवारी हे कामानिमित्त बाहेर गेले होते। पती घराबाहेर गेल्याची संधी साधून आरोपी झोपडीत शिरला। त्यानंतर कोणत्या तरी कारणावरून सुनीता गोवारी यांच्याशी वाद झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। याच दरम्यान आरोपीने त्यांचा गळा आवळून खून केला। ही घटना सकाळी 8 ते रात्री 8:30 वाजण्याच्या कालावधीत घडल्याचे तपासातून समोर आले आहे। संध्याकाळी पती घरी परतल्यानंतर पत्नी बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। सुरुवातीला अज्ञात आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांनी विविध तांत्रिक बाबी, स्थानिक माहिती तसेच संशयिताची चौकशी केली। त्यानंतर 50 वर्षीय डहाणू तालुक्यातील मोडगाव खोरीपाडा येथील दामा लाडक्या खरपडे याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत संशय अधिक बळावल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे। या गंभीर घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहर तसेच कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन डोंगरे करत आहेत। दरम्यान या घटनेमुळे मोडगाव परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांनीही पोलिसांकडे अधिक गस्त आणि कडक कारवाईची मागणी केली आहे। महिलांवरील अत्याचार आणि हिंसाचार रोखण्यासाठी समाजाने सतर्क राहणे गरजेचे आहे। कोणत्याही संशयास्पद घटना दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।